एका गटातून 22 आमदार जाणार असं ऐकलंय। विरोधी पक्षनेतेपदाच्या सर्व अफवा असल्याचं आदित्य ठाकरेंचं विधान। तर ठाकरे सहजासहजी कुणाला पद देत नाहीत, निलेश राणेंचा टोला। निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची विधान भवन परिसरात भेट। एकमेकांची विचारपूस करत केलं हस्तांदोलन। तर आपला कुठलाही वैयक्तिक वाद नसल्याचं निलेश राणेंचं स्पष्टीकरण। तपोवन प्रकरणी कुणीही राजकारण करू नये, गरज पडल्यास राज आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करू, मंत्री गिरीश महाजनांची भूमिका। तर जुनी झाडं तोडली जाणार नसल्याचं केलं स्पष्ट। कर्नाटकच्या अथणीमध्ये महाराष्ट्राची एसटी बस अडवली। कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून बस अडवत निदर्शनं। एमपीएससीची महाराष्ट्र गट ब आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली। 21 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षा आता 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला होणार। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात एचडीपीआय संघटनेचं आंदोलन। रेल्वे स्थानकाच्या बोर्डवर उर्दू भाषेत नाव लिहिण्यासाठी एचडीपीआय आग्रही। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी। तर सूर्यकांत येवलेच्या जामीन अर्जावर आता 16 डिसेंबरला होणार सुनावणी। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीचा वनविभागाचा प्रस्ताव। वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। कोल्हापूरमधल्या कृषी प्रदर्शनात 2 गटात तुंबळ हाणामारी। सतेज कृषी प्रदर्शनात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। मारहाणीचं कारण मात्र अस्पष्ट। कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। गुन्हा दाखल। तर लिंगायत समाज तोडण्याचं कर्नाटकात महापाप लोकप्रतिनिधी आणि सरकार करत असल्याचं केलेलं विधान। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजा 21 ते 31 डिसेंबर पर्यंत राहणार बंद। नाताळसह इतर सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढत असल्यामुळे मंदिर समितीचा निर्णय। महाविकास आघाडीचे नेते उद्या विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेणार आहेत। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते हे अध्यक्ष आणि सभापती यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या उपस्थितीत चौघांची बैठक झाली। मनोज जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात आला होता। याच पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेगळंच चित्र पाहायला मिळालं। निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांनी विधान भवन परिसरामध्ये भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत मोकळ्या वातावरणामध्ये चर्चा झाली। आपला रवींद्र चव्हाणांसोबत कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचं निलेश राणेंनी सांगितलं। निवडणुकीतला वाद आता मागे पडल्याचंही निलेश राणेंनी स्पष्ट केलंय। शिवसेना उभाटाचे आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री संजय शिरसाटांची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली। दरम्यान मतदारसंघातील कामासाठी ही भेट झाल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिली आहे। तर प्रभू माझे चांगले मित्र असून त्यांच्यासोबत कोणताही दुरावा नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। यापूर्वी 2 महिन्यांचं अधिवेशन व्हायचं, मात्र आता एकाच आठवड्यामध्ये अधिवेशन संपणार। पहिल्या दिवशी सरकारने पुरवणी मागण्या मांडल्या, बिलं मांडली। फक्त पुरवणी मागण्यांसाठीच अधिवेशन घ्यायचं असेल तर 1 दिवस बोलून एकाच दिवशी अधिवेशन संपवून टाका असं म्हणत नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे। भास्कर जाधव हे जास्त आक्रमक असल्यानं त्यांना थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचं निव्वळ आमिष दाखवलं जात असल्याचा टोला उद्योग मंत्री सामंतांनी लगावलाय। तसंच शिवसेना उभाठाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगळ्याच नावाची चर्चा सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं।
विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले. सत्ताधारी पक्षाला संविधान मान्य नसल्यामुळे ते विरोधी पक्षनेता बनवत नसल्याची टीका जाधव यांनी केली आहे. तसेच उदय सामंतांच्या टीकेला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आपण आक्रमक असल्यामुळेच सत्ताधारी आपल्याला घाबरतात असा टोला भास्कर जाधवांनी लगावलाय. विधिमंडळाच्या कार्यालयात भास्कर जाधवांचं नाव कळवलं आहे. नाव देऊन 11 महिने होत आले, मात्र अद्याप विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला नाही. मवियातील तिन्ही घटक पक्षांनी एकमताने जाधवांचं नाव दिलंय असं शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्ष नेत्याचं नाव बदलल्याची चर्चा आदित्य ठाकरेंनी फेटाळली आहे. ही चर्चा अफवा असून अफवांवर विश्वास ठेवू नये अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. 22 आमदार दुसऱ्या गटात जात आहेत असंही ऐकलं होतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. शिवसेना उभाठाचे नेते भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपूरमध्ये भेट झाली आहे. अधिवेशनासाठी आलेले नेते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते. यावेळी अधिवेशनाचं कामकाज आणि विरोधी पक्षनेते पद या संदर्भामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत. बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. महायुतीच्या समन्वयाबाबतही चर्चेची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून विधान भवन परिसरामध्ये कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. संघ मुख्यालयासह इतर जागांवर सुरक्षा यंत्रणेची करडी नजर असून SRPFच्या 5 तुकड्या, होमगार्डसह 10,000 पोलीस तैनात करण्यात आले. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. या निमित्त लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेसाठी 10 तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला होता. सरकारच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री चर्चेमध्ये सहभागी झाले. आमची चर्चा भविष्यातील पिढ्यांना मोठी शिकवण देणारी आहे. वंदे मातरमने त्याग तपस्येचा मार्ग दाखवला. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला आणि याचा गर्व असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. वंदे मातरमने स्वातंत्र्य संग्रामाला बळ दिलं असं देखील मोदी म्हणाले. लोकसभेमध्ये मोदी बोलत होते. वंदे मातरमला मुस्लिम लीगने कडाडून विरोध केला होता. मात्र जवाहरलाल नेहरूंनी मोहम्मद अली जिन्नांना विरोध करण्याऐवजी वंदे मातरमला विरोध केला. काँग्रेसने मुस्लिम लीग समोर गुडघे टेकले असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक असलेल्या आरोपी सब रजिस्टर रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रवींद्र तारू याने इतर 2 आरोपींकडून काही रक्कम घेतली का हे देखील तपासण्यात येत आहे. स्टॅम्प ड्युटी कमी भरून घेण्याचा काय उद्देश होता? आरोपी तारू यांनी इतर प्रकरणातही अशी कारवाई करून शासनाचे आर्थिक नुकसान केलेत का? त्याचबरोबर इतर 2 आरोपी आणि तारू यांच्या काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का? याबाबत आता सविस्तर चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय. रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या पोलीस कोठडीमध्ये सखोल चौकशी रवींद्र तारूची होणार आहे. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी सब रजिस्टर रवींद्र तारूला अटक करण्यात आलेली होती आणि आता सुनावणी दरम्यान त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्या पोलीस कोठडीमध्ये सविस्तर सखोल चौकशी त्यांची केली जाणार आहे. तर यानंतर पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात. MPSCची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व गट ब आणि गट क ची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे. 21 डिसेंबरला होणारी परीक्षा आता अनुक्रमे 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला होणार आहे. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या अडचणी या वाढण्याची शक्यता आहे. गहाण ठेवलेली जमीन पुन्हा मिळवण्यासाठी लागणारी रक्कम येवलेंनी कॅशमध्ये दिल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य राम धेर यांच्यासह 11 माओवाद्यांनी छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केलंय. राम धेर व 3 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर माओवाद्यांनी तयार केलेल्या
MMC झोनमध्ये तो सक्रिय होता. गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीचं कारण समोर आलंय. इलेक्ट्रॉनिक फायर गनमुळे ही आग लागल्याचं समोर आलंय. आग लागतानाचा नवा व्हिडिओ समोर आलाय. नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना इलेक्ट्रॉनिक फायर गननं आतषबाजी करण्यात आली. यावेळी फायर गनमुळे छताला आग लागली. या आगीमध्ये हकनाक 25 जणांचा मृत्यू झालाय. गोव्यातील नाईट क्लब आग प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. आग दुर्घटना प्रकरणी 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. पंचायत संचालकासह GSPCB सेक्रेटरी, नगरपंचायत सेक्रेटरींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नाईट क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर गोवा सरकार ॲक्शन मोडवर आलंय. गोव्यातील नाईट क्लब आग प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. आग लागल्यानंतर हॉटेलचा मालक हा फरार झाल्याचं बोललं जात आहे. संबंधित व्यक्ती देश सोडून पळाल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते. सौरभ लुथरा असं गोव्यातील हॉटेल मालकाचं नाव आहे. बीडमध्ये वर्षभरात 365 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर गोळीबाराच्या अनेक घटना या समोर आल्या होत्या. दरम्यान जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आलाय. त्यामुळे हे परवाने शासनाकडून रद्द करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 19 RMC प्लांट बंद केलेत. दरम्यान वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर धडक कारवाई केली जाणार असल्याचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी स्पष्ट केलंय. कोल्हापूरच्या कणेरी मठाचे अदृश्य काड सिद्धेश्वर महाराजांविरोधात जतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जत तालुक्यातील बिरुळ इथे 9 ऑक्टोबर रोजी एका प्रवचनादरम्यान काड सिद्धेश्वर महाराजांनी लिंगायत समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नवा प्रस्ताव तयार केलाय. कामावर असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वंचितचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मांवर चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकरांशी हुज्जत घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभिनेते सयाजी शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमध्ये तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मनसेसह सयाजी शिंदेंकडून वृक्षतोडीला विरोध करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. हा वाद आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पोहोचलाय. मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील अंतर्गत वादावर उद्या नागपुरामध्ये महत्त्वाची बैठक होण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर शिरसाट एककलमी निर्णय घेत असल्याचा आरोप जंजाळांनी केला होता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा भाजप शिवसेना समोपचाराने सोडवणार आहे. यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती तयार केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धाराशिव नगर परिषद निवडणुकीचा बोगस एक्झिट पोल सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. दरम्यान अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची पाद्यपूजा 21 ते 31 डिसेंबर दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. नाताळसह इतर सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढल्याने मंदिर समितीने हा निर्णय घेतला. छत्तीसगड दुर्ग येथील साई भक्त गीतिका सहाणी यांनी शिर्डीतील साई मंदिराला 1,54,000चे सोन्याचे गुलाबाचे फूल अर्पण केले. या सोन्याच्या फुलाचं वजन 13 ग्राम आहे. नाताळ तसेच नववर्षाच्या स्वागताची चाहूल लागताच गोव्यामध्ये पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाढत्या पर्यटकांच्या लोंढ्यांमुळे पोलीस आणि लाईफ गार्ड्सकडून सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. गोंदियाच्या धोपतोला गावामध्ये मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या बियर बार विरोधात आंदोलन सुरू आहे. गेल्या 11 दिवसांपासून आंदोलन सुरू असून अद्याप आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला आक्रमक झाल्या. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर असलेल्या बोर्डावर उर्दूमध्ये छत्रपती संभाजीनगर नाव लिहावं अशी मागणी करत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजे SDPI
संघटनेकडून रेल रोको आंदोलन करण्यात आलंय. पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलक आत घुसलेत. सीमावासियांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली आहे. त्यासोबतच महाराष्ट्राच्या नेत्यांनाही कर्नाटकामध्ये बंदी घातली आहे. याचा निषेध शिवसेना उभाठा पक्षाने केलाय. कर्नाटकातल्या महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस अडवून कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर दिलंय. बेळगावमध्ये मराठी भाषिकांची धरपकड करण्यात आली. कर्नाटक सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कर्नाटकातील अथणीमध्ये कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्राची एसटी बस अडवत निदर्शनं केली. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून कन्नड रक्षण वेदिकेने हा प्रकार केला. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या पिंपळ गावातील तलावाच्या बाजूला सुरू असलेल्या दवाखान्याच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केलाय. सरकारने तलावाच्या परिसरातील 5 एकर जागा दिल्याने तलाव बुजला जातोय असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला संगमनेरमधून विरोध दर्शवला जातोय. 1 झाड तोडलं तर 10 झाडे लावू असं आश्वासन मंत्री महाजनांनी दिलं होतं. मात्र हे आश्वासन फसवं असल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडेंनी वृक्षतोडीला विरोध दर्शवलाय. नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीवरून किन्नर समाजाने आक्रमक होत आंदोलन केलंय. वृक्षतोड थांबवा, नाशिक वाचवा, झाडे वाचवा, तपोवन वाचवाच्या घोषणाबाज्या करण्यात आल्या. येणाऱ्या काळात प्रशासनाने वृक्षतोडीचा निर्णय मागे घेतला नाही तर महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा किन्नर समाजाने दिलाय.